छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर आणि वार्ड क्रमांक 29च्या नूतनीकरणाचे लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री संजय शिरसाट आणि अभ्यागत समिती सदस्यांच्या हस्ते पार पडला। यावेळी घाटी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, नर्स आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबाबत अधिष्ठाता शिवाजी सुखरे यांनी अधिक माहिती दिली आहे। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी येथे आपण ट्रॉमा केअर सेंटर आणि जे सिजरचे पेशंट ठेवले जातात तो वार्ड क्रमांक 29 याचं नूतनीकरणाचं लोकार्पण माननीय पालकमंत्री नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब तसेच आमच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष व दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब तसेच अभ्यागत समितीचे सर्व सदस्य, नगरसेविका हर्षदाताई शिरसाट, त्याचप्रमाणे माजी महापौर त्र्यंबकजी तुपे साहेब, आमचे विभाग प्रमुख व उपाधिष्ठाता PG डॉक्टर गायत्री तळवळकर मॅडम, त्याचप्रमाणे स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा, आमच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुचेता जोशी मॅडम, आमचे रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, सर्व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। आपल्याला माहिती आहे की घाटी रुग्णालयामध्ये अत्यंत गोरगरीब रुग्ण येतात आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी सर्व प्रकारची औषधं आपण चिठ्ठीमुक्त घाटीमधून उपलब्ध केलेली आहे। सध्या NABLच्या सर्टिफिकेटची थोडी अडचण आहे, त्यामुळं काही औषधांचा थोडाफार जाणवत आहे, परंतु या सर्व औषधांची उपलब्धता केलेली आहे। आता पायाभूत सुविधा ज्या आहेत ते खाजगी रुग्णालयाप्रमाणे, कॉर्पोरेट हॉस्पिटलप्रमाणे सुविधा आपण मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातला अहिल्यानगर जिल्हा व इतर जिल्ह्यातील रुग्णांना देत आहोत आणि त्याचं आपल्याला भरपूर निधी माननीय पालकमंत्री महोदय व अभ्यागत समितीचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य आपल्याला मिळवून देतात आणि त्यामधूनच आपण या सगळ्या आपल्या सर्व औषधं, मूलभूत सुविधा उपलब्ध करत आहोत। भविष्यामध्ये आपण एम्सच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केलेली आहे, तर मला वाटतं असेच प्रयत्न माझ्यासह आमचे सर्व वैद्यकीय अधीक्षक असतील, उपाधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि माननीय पालकमंत्री महोदय हे सतत आमच्या खंबीरपणे पाठीशी असल्यामुळं आमच्या खात्याचे माननीय मंत्री नामदार हसनजी मुश्रीफ साहेब असतील, आमचे सचिव आदरणीय धीरज कुमार साहेब असतील, आमचे आयुक्त वैद्यकीय शिक्षणचे श्री अनिल भंडारी साहेब, आमच्या संचालिका वैद्यकीय शिक्षण विभागाच्या डॉक्टर सापळे मॅडम यांच्या सर्वांच्या मदतीनं हे आम्ही यशस्वीपणे राबवत आहोत। आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे त्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे। आपण सतत आम्हाला सकारात्मकरित्या पाठिंबा देत आहात। ह्या सगळ्यांचं टीमवर्क मिळून आपण ही घाटी महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये नंबर 1 करण्याचा प्रयत्न करत आहोत।